भाऊसन जय कांदेस. आज येईल मी दादर चौपाटीवर फिराले. सुट्टी होती म्हटलं आज फिरली होती. बाहेर गोला आला होता. गोलावाला बाई गोला लिहितात. वरील दिसले लिहितात आम्ही गुलाबी आणि आम्ही लिहितात दोन एक काला कट्टा. गोला तर आम्ही लिहितात. पण विषय असा होय ना की आम्ही वहिनीला खाता येणे गोला आम्ही नाही मजा मारी मारी का वहिनी दिसलं खाता येणे. मग आम्ही पुढे आता ते चैत्यभूमी आहे ना तिकडे ना भाऊ एक गार्डन सारखं सेल्फी पॉईंट आहे. तडे ना मस्तपैकी मोठला माणसं मुणसं बसतस सेल्फी लेवाले तस म्हणजे एकदम भारी वाटत सगळे हवा बिवा मोकळेस तळे सेल्फी पॉईंट राहा आणि आठ आहे बड्डे सेलिब्रेट करायचे अशा जागात नव्हते दुसरे बड्डे सेलिब्रेट करायला. इकडे महानगरपालिकावाला असं गार्डन आहे भाऊ फिरा म्हणजे संजावा तडे असं आहे का भाऊ सेल्फी पॉईंट म्हणून इथला भारी नजर अधिक असं भाऊ डायरेक्ट अडीच सकाळता किंवा संध्याकाळता येवा ना कारण की तव सारखं रास दुपारता ऊन लागत ते मुळे कोण थांबत नाही आणि सेल्फी पॉईंट बी दुपारता बंद रास सकाळी किंवा संध्याकाळता उघडा रास. त्या का भाऊ सांग तुम्ही वाटतं तुम्ही खाली भिवू शकता खालून तुम्ही फोटो भेटू आहे का भाऊ जो सामने जो पूल आहे अहो बांद्रावरले सेलिंग पूल आहे अहो पूल त्या का ना आहे ना फक्त सकाळ सकाळता आणि रातले येवा भाऊ सांग एकदम अँटिक दिसस. आमनं वहिनी साडे काय दवडी घेतं मी विचारलं म्हणतं काय दवडणं वहिनी त्या म्हणे भाऊजी आपला खजाना दवडी गया. म्हटलं खजाना काय आहे भाऊ दिवस असले बी लाईन तर कामले आमना खजाना दवडी गया. मी म्हटलं खजाना काय आहे तर भाऊ म्हणते भाऊ म्हणे आपला खजाना या शंक शिंपले कोया कली जेव्हा ना भाऊ घर अँटिक दिसतंच त्या घर मा त्यामुळे मला ना एक भाऊ लालूस आहे ना ऑक्टोबस दिसणं ते राहत लावा मग लगेच पै घेते आणि एक अँटिक केक आहे दिख ना पण मला लगेच पै घेतो चला भाऊ भेट पूर्ण ब्लॉग मा जय खानदेश.